तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं. सॉरी, उद्या म्हणजे सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी मार्केट कसं राहू शकतं. एक्झॅक्टली बघा, आपण ज्या पद्धतीने शुक्रवारी प्रिडिक्शन सॉरी गुरुवारी प्रिडिक्शन केलं होतं की मार्केटमध्ये शुक्रवारी अशा अशा मुवमेंट्स होऊ शकतात, हे आपण प्रिडिक्शन म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला फक्त सकाळी ग्रुपवर मी प्रिडिक्शन सेंड केलं होतं. एक्झॅक्टली आपण बोललो नव्हतो, पण त्या प्रिडिक्शन मध्ये अशा गोष्टी नमूद होत्या की त्या झोन बसून आले की खाली यायचं, तिथून मार्केट तुम्हाला पुट साईडला कन्वर्ट करून देईल. आणि एक्झॅक्टली 24,735 ही लेवल होते. आता जरा चेंजेस दिसून येतील, कारण आधी आपलं जरा वेगळं होतं, पण ह्या झोन बसून जे पुटला मी मेन्शन केलं होतं, तिथून कंटिन्यू मार्केटनं 200 पॉईंटचा फॉल दिलाय. आणि तिथून मार्केटनं जर 200 पॉईंट फॉल देत असेल तर ऑप्शन मध्ये 150 पॉईंटच्या हिशोबानं मुवमेंट झालेलं आहे. 150 पॉईंट म्हणजे ऑलमोस्ट आज एका दिवसात 100%चे रिटर्न्स, ह्याच्या पण वरती आपल्याला रिटर्न्स मिळून दिला, फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या जोरावर. आणि जर समजा असंच प्रिडिक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्या 23 जुलैपासून एक बॅच चालू होणार आहे. त्या बॅच मध्ये सगळ्या मेथड शिकवल्या जातील. कुठलं इंडिकेटर नाही, कॅन्डलस्टिक नाही, ओआय नाही, डेल्टा नाही, गॅमा नाही, थिटा नाही, हार्मोनिक नाही. प्युअर प्राइस ऍक्शन. तुम्हाला जो ग्राफ दिसतोय, या ग्राफवर जे आपण अनालिसिस करतोय ते तुम्ही बघत पण असाल आपल्या अॅक्युरन्सी, जसं आपण सांगतोय त्याच पद्धतीने परफेक्टली प्रॉपर असं मार्केट दुसऱ्या दिवशी बिहेवियर करत आहे. आतापर्यंत मी ज्या बाबतीत म्हणजे मार्केटचं प्रिडिक्शन करणार आहे, प्रॉपरली तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार बघितला तरी त्याच पद्धतीने मार्केट चालू शकतं. एक्झॅक्टली 23 तारखेला बजेट तर त्याच्या हिशोबाने मार्केटमध्ये बघा, एक्झॅक्टली माझं म्हणणं असं आहे की मार्केटला गॅप ओपन व्हायला पाहिजे, आणि गॅप ओपन नंतर ह्या पॉईंटला क्रॉस करून तुम्हाला हे एवढी रॅली एका दिवसात द्यायला पाहिजे. आणि मार्केटसाठी जे आता नेक्स्ट टार्गेट आहे ते माझ्या हिशोबाने 25,020 हे त्याचं नेक्स्ट टार्गेट राहणार आहे. आणि ह्या बसून मार्केट सॉरी 25,030 ह्या दरम्यान येऊ शकते. 25,020 आणि 25,040 जरी धरले तरी पण चालू शकते. आता ही लेवल मी का काढली हे थोड्या जणांना कल्पना आहे, किंवा जे आमच्याकडे शिकलं त्यांनाच ही लेवल कल्पना आहे. तर एक्झॅक्टली ही रॅली तिथं व्हायला पाहिजे, आणि ही रॅली आपल्याला सोमवारला मिळू शकते असं आपण म्हणतो. जर नाही मिळालं तर मंगळवार तर मिळू शकते. समजा सोमवारी नाही मिळालं तर तुम्हाला मार्केटमध्ये एक फॉल दिसून येऊ शकत नाही, म्हणजे शक्यता कमी आहे. कारण 23 जुलै नंतर असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मार्केटमध्ये फॉल व्हायला पाहिजे, मार्केट क्रॅश व्हायला पाहिजे. कारण आतापर्यंत 18,000 पासून मार्केटनं 24,000चे लेवल क्रॉस केले. 7,000 पॉईंट्स विदिन 3 ते 4 वर्षात, म्हणजे जोक नाही. किती मोठं भांडवल इन्व्हेस्टमेंट झाला असेल विचार करा, किती मोठे इन्व्हेस्टर यामध्ये आले असतील, ह्या पण गोष्टीचा विचार करा. आता दुसरी गोष्ट अशी की मार्केटमध्ये जो फॉल व्हायचा जर असेल तर एक्झॅक्टली व्हायचं जर म्हणलं तर मार्केटला सोमवारीच 25,000 लेवलला क्रॉस व्हायला पाहिजे. मी 25,000 क्रॉस होते की आपण सोमवारी बघूया. जर चान्सेस मिळतच असेल तर मग आपण त्या दरम्यान चांगला हात जरासं धुवू शकतो. बघा कसं होते, समजा जर मार्केट फ्लॅट ओपन झालं मग जरा डाऊनफॉल होण्याची शक्यता आहे, कारण मार्केटमध्ये व्हॉल्यूम निर्माण होणार नाही, बाहेर स्ट्रॉंग येणार नाहीत. मग जरा खाल साईडला यायचे चान्सेस आहेत. खाल साईडला पण तुम्हाला ह्या दोन नंतर मग पुढ साईडला चांगले पहिल्या, सेकंड आणि थर्ड टार्गेट पण ती पण रॅली चांगल्या पद्धतीने मिळवू शकते. माझ्या हिशोबानं माझा जो व्ह्यू आहे थोडं जरा कॉल साईडलाच राहील, कारण अजून पण मला असं वाटतं की बाहेर जरा स्ट्रॉंग आहे. हे जरी फॉल आला असेल तरी पण मार्केटमध्ये बाहेर जरा स्ट्रॉंग आहे असं आपल्याला दिसून येत आहे. एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये पण 30 केस. बँक निफ्टीमध्ये टाइम फ्रेम आपण 15 मिनिट यूज करतोय, त्याच्या हिशोबानं फ्लॅट ओपन झालं तर काही करू नका, पण गॅप अप जाते तर कॉलला बसू शकता तुमचे हे टार्गेट, आणि याच्यावरती हे टार्गेट राहू शकते. बँक निफ्टीमध्ये नेक्स्ट टार्गेट 958 आणि 53,165 हे राहू शकते. बाकीचं डाऊन साईडला आहे तसं सेम फॉल आपल्याला दिसून येऊ शकतो. जर निफ्टी खाली आलं तर तुम्हाला बँक निफ्टी पण खाली दिसून येऊ शकते. आणि अशाच प्रिडिक्शन साठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या चॅनलला शेअर करा. थँक्यू.